माणसाला आयुष्यात सगळं काही मिळालं तरी एक गोष्ट मात्र मिळत नाही, ती म्हणजे गेलेला वेळ. पैसे गेले तर पुन्हा कमवता येतात, वस्तू गेल्या तर पुन्हा घेता येतात, चुका झाल्या तर कधी कधी सुधारताही येतात. पण कालचा दिवस कितीही इच्छा केली तरी पुन्हा जगता येत नाही. म्हणून आयुष्य पुढे नेण्याच्या नादात आजचा दिवस जगायचा राहून जाऊ नये. कारण शेवटी आपल्या हातात उरणार असतात आपण जगलेले क्षण आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही वीराला घेऊन जाणार आहोत पुण्यातील धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज समाधी मठामध्ये. पण ते आधी वीराचं इकडं काय चाललंय ना ते बघा तुम्ही. काय करते बाबू तू? ही बघा काय करते, आता अंगठ्याचं पार पायाच्या अंगठ्याचं बोट तोंडात घालत होती आणि मी व्हिडिओ ऑन केला ना तर मग तिने ते बंद केलंय. तिची भरपूर दिवसापासूनची सवय, अशी मांडे घालून बसन नाहीतर खाली झोपन आणि पायाचा अंगठा पूर्ण तोंडात घालती. लोकांची मुलं हाताचा अंगठा घालते, तू पायाचं घालते का वीरू? बॅड मॅनर्स बाबू, असं नाही करायचं. पाय गंदू असतो आपला. असं नाही करायचं, छी छी. आता आम्ही निघालो होतो शंकर महाराजांच्या मठाकडे, पण त्याआधी माझं एक छोटंसं काम होतं म्हणून इथं टेलरच्या शॉपमध्ये आलो होतो. पण तिथं गेलो तर समजलं शॉपच बंद आहे. टेलरला फोन केला तर ते बोलले की 3-4 दिवस मी गावाकडे आलेलो आहे, त्यामुळे शॉप काही ओपन होणार नाही. आणि मग तेवढ्यात पाऊस आला, मग आम्ही तिथेच थांबलो होतो. तर समोरच मला किराणाचं शॉप दिसलं. तर राहुलनं म्हटलं तुम्ही एक ना ओला नारळ घेऊन या, कारण मी आहे ना इडलीचं पीठ भिजत घातलं होतं आणि मला ना नारळाची चटणी खायची खूप इच्छा झाली होती. थोड्या वेळाने पाऊस बंद झाल्यानंतर आम्ही मठाकडे यायला निघालो आणि हा मठ आहे ना आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि वीराचा ना उद्या परवावरती बड्डे आलाय, पण अजूनही मी तिला या मठात घेऊन आले नव्हते दर्शनासाठी. मग आज आवर्जून आम्ही त्याच्यासाठीच आलो होतो. आणि आता काय झालेले आहेत ना, हे व्हिडिओ थोडेसे तुम्हाला सगळे लेट येत आहेत, कारण की वीराचा बड्डे झाला नंतर आम्ही गावाला गेलो होतो, कारण माझ्या मम्मीचा ना महिना होता. मग त्यानंतर वास्तुशांतीची तयारी, वास्तुशांतीसुद्धा झाली आणि आता ना शिफ्टिंगसुद्धा चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ना सगळे व्हिडिओ थोडे लेटच येतील, पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. तर अपेक्षा करते की तुम्ही समजून घेताल. त्यानंतर मग मठापाशी आल्यानंतर अगोदर आम्ही ना बाहेर प्रसाद घेतला आणि इथे बाजूलाच एक आजी बसलेल्या होत्या, तर त्यांच्याकडून मग चाफ्याची फुलंसुद्धा घेतली आणि मग आतमध्ये जायला निघालो. मठामध्ये एंट्री केल्याच ना बाजूला इथे चप्पलचं स्टँड आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी कशा अस्ताव्यस्त इकडे सगळीकडे चप्पल्स ठेवलेल्या आहेत. आणि ना म्हणजे हे कसं असतं, कोणतंही सार्वजनिक ठिकाण असो किंवा देवस्थान असो, इथं जे काही रूल्स असतात ना ते आपण सगळ्यांनी मनावर घेऊन पाळले तरच ते फॉलो केले जातात. आता तुम्हाला जे हे गेट दिसलं ना तर ते इमर्जन्सी एक्झिटचं गेट आहे. आणि मठामध्ये एंट्री करताना ना पाय धुण्यासाठी त्यांनी असं प्रोव्हिजन केलेलं आहे, एकदम बेस्ट, जेणेकरून आहे ना पाण्याचं पण खूप जास्त वेस्टेज होत नाही आणि आपले पायसुद्धा स्वच्छ करून आपण मठामध्ये एंट्री करू शकतो. आणि मी ना फक्त कॅम्पसमधलाच व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण की आतमध्ये आपल्याला ना शूट करण्यासाठी जास्त अलाउड नाही आहे, कारण ऑलरेडी ना लाईव्ह दर्शन चालू असतं त्यांचं. त्यामुळे आपण आतमध्ये व्हिडिओ कॉल म्हणा किंवा असं नाही का शूट वगैरे काही करू शकत नाही. त्यानंतर बाहेर एक एक करून आम्ही सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. आणि वीराला जो हा फ्रॉक मी वेअर केलेला आहे ना, तर तो माझ्या मम्मीच्या साडीपासून आम्ही बनवलेला आहे. आणि तो ना अन्नप्राशनच्या वेळेस तिच्यासाठी माझ्या बहिणीने गावाकडून शिवून आणला होता. पण त्यावेळेसही तो तिला लूज होत होता आणि आत्तासुद्धा थोडासा लूजच होतो आहे. पण माझ्या आईचं प्रेम आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं मला ना तो फ्रॉक तिला घालायला खूप आवडतं. आणि हे बघा इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही व्हिडिओ कॉल वगैरे किंवा शूट वगैरे करू शकत नाही. आणि त्या बोर्डवरती जे QR कोड दिलेले आहेत ना ते स्कॅन करून तुम्ही त्यांच्या डिजिटल प्रोफाईलवरती ना व्हिजिट करू शकता. आणि आज आहे ना जास्त गर्दी नव्हती. तसे एरवी ना गुरुवार वगैरे जर असेल ना तर भरपूर अशी गर्दी असते. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो, खूप छान असं दर्शन झालं. आणि वीराला सुद्धा ना त्या पुजाऱ्यांनी एकदम व्यवस्थित देवाच्या चरणांपाशी दर्शन दिलं, त्यामुळे छान वाटलं. आणि इकडे बाहेर आहे ना सगळ्या शंकर महाराजांच्या ना कथा लिहिलेल्या आहेत, अशा मोठ्या मोठ्या
मोठ्या बोर्डवर. आता अलाउड नसल्यामुळे मी आतमधलं तर काही तुम्हाला दर्शन देऊ शकले नाही, पण आहे ना शंकर महाराज नक्की कोण होते ना ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते. शंकर महाराज हे स्वामी समर्थांचे शिष्य होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नाशिक जिल्ह्यातील अंतापूर हे त्यांचं ना गाव मानलं जातं. शंकर महाराजांना शंकराचा अवतार मानणारेही अनेक भक्त आहेत. आणि महाराजांचा ना मुख्य मठ पुण्यातील धनकवडी आणि त्यांचं मूळ गाव असलेल्या अंतापूर या 2च ठिकाणी आहे अशी माहिती आहे. महाराजांशी संबंधित एक वेगळी प्रथा म्हणजे त्यांच्या मठाबाहेर सिगारेट अर्पण करण्याची. अशी श्रद्धा आहे की सिगारेट अर्पण करून मनोकामना मागितली तर ती पूर्ण होते. मात्र ही प्रथा फक्त पुरुष भक्तांशी संबंधित असल्याचं मानलं जातं. आणि ना शंकर महाराजांचा कार्यकाळ साधारण 150 वर्षाचा होता अशी भक्त परंपरेत मान्यता आहे. आणि 24 एप्रिल 1947 रोजी पुण्यातील धनकवडी येथे त्यांनी समाधी घेतली असं सांगितलं जातं. त्यानंतर आहे ना बाजूलाच इथे ना महाप्रसाद मिळतो, तर तोच आम्ही घेतला. मस्त असा खिचडीचा प्रसाद असतो आणि खाल्ल्यानंतर आहे ना आपणच स्वतःच्या हाताने प्लेट वॉश करून एका ठिकाणी जमा करायचे असतात. तर त्या तिथं जमा केल्या, पाणी वगैरे घेतलं आणि मग इथे येऊन आहे ना थोडेसे 1-3-4 फोटोज क्लिक केले. आणि इकडे वीराचा हट्ट बघा, तिला ना स्वतःच पायी चालायचं होतं, मग आम्हीही तिला थोडा वेळ चालू दिलं. आणि मग आहे ना आम्ही घरी यायला निघालो. आणि आता हे जे बघताय ना तुम्ही, तर इथे ना आपण म्हणजे असं शिदा वगैरे सगळं जमा करू शकतो जेणेकरून ते प्रसादासाठी वगैरे यूज केला जातो. तर इथेच त्याचे हे सगळे काउंटर वगैरे आहेत. दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही ना एका नर्सरीमध्ये आलो, कारण आम्हाला आहे ना चूल घ्यायची होती छोटी, वास्तुशांती पूजेमध्ये जे दूध उतू घालवतात ना तर त्यासाठी. तर आम्ही जवळजवळ आहे ना 4-5 नर्सऱ्या फिरलो, कारण प्रत्येक नर्सरीवाले आम्हाला म्हणायचे की त्या नर्सरीत भेटेल, त्या नर्सरीत भेटेल, असं करून 4-5 नर्सऱ्या फिरलो. पण चूल तर काही भेटली नाही. पण चला, छान असं नर्सरीमध्ये माझं फिरून झालं. आणि नर्सरी हा आहे ना माझा एक वीक पॉईंट आहे. तिथं गेलं ना की मला इतकं फ्रेश फील होतं आणि म्हणजे घरी जावंसंच मला वाटत नाही. तर तेच मग मी इथं थोडंसं झाडांचं सुद्धा शूट घेत होते. पाहू शकता तुम्ही कसली सुंदर सुंदर झाडं आहेत या नर्सरीमध्ये. त्यानंतर मग ना वाटेतच येता येता मला हे टेलरचं शॉप दिसलं आणि माझं काही जास्त कामच नव्हतं. मी ना वास्तुशांतीच्या दिवशी ना माझ्या लग्नातली साडी विअर करणार आहे, तर त्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो आता मला टाईट होतो. तर त्यालाच मला एक टिप मारून घ्यायची होती, जेणेकरून म्हटलं की उसवल्यानंतर तो आपल्याला बसेल. पण ते झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि आल्यानंतर मी इथे ना वीरासाठी बनाना पॅनकेक्स बनवले होते. तर याची रेसिपी आहे ना मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तुम्ही पाहिली नसेल तर चेक करू शकता. आणि वीरासुद्धा बघा किती मस्त स्वतःच्या हातानेच एन्जॉय करत होती. वीरू, हे बघ मगाशी 2 सोनचाफे. थांब बाबू, मला आता ते उसवायचं सरळ. नंतर घरातली रात्रीची सगळी कामं आवरली आणि मग मी म्हटलं चला आता ब्लाऊज उसवून बघूया, म्हणजे उसवून पण बसतोय की नाही याचा मला डाऊटच होता. आणि जर बसलाच तर मग मला ती साडीसुद्धा प्रेस करायला द्यायची होती. तर तेच माझं इकडं चाललं होतं आणि वीराचं आहे ना माझ्या मध्ये मध्ये करायचं चाललं होतं. ब्लाऊज उसवून त्यानंतर ट्राय करून पाहिला तर व्यवस्थित बसत होता. मग म्हटलं आता चला उद्या ती साडीसुद्धा आहोंकडे प्रेस करायला देता येईल. आता डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे वीराच्या बड्डेच्या अगोदरच्या दिवशीचा 16 ऑगस्टचा. आता ना आम्ही आलो होतो दगडूशेठ गणपतीच्या इथे, कारण मला आहे ना एक बाप्पाची मूर्ती घ्यायची होती देवाऱ्यामध्ये पूजा करण्यासाठी. आणि हे पाहू शकता तुम्ही, यावेळेसच्या गणेशोत्सवाची तयारी इथं जोरदार सुरू आहे. आणि माझ्या मते तरी ना यावेळेस प्रेम मंदिराचा देखावा असणार आहे, बट आय एम नॉट 100% शुअर. मग आम्ही पुढे आलो आणि इथे ना अगोदर दत्त मंदिर आहे, तर त्या मंदिरात गेलो, तिथं व्यवस्थित असं दर्शन घेतलं आणि मग मूर्ती पाहायला सुरुवात केली. आता मूर्ती का घ्यायची होती, तर मला आहे ना देवाऱ्यात पूजा करायलाच मूर्ती हवी आहे. आणि उद्या वीराचा बड्डे आहे ना, त्या कारणाने आम्ही आहे ना दगडूशेठ गणपतीला जाऊन अभिषेकसुद्धा करणार आहे. मग म्हटलं याच मूर्तीचा आपण तिथे अभिषेक करून घेऊ आणि आपल्या देवाऱ्यामध्ये तीच मूर्ती स्थापन करू. तर पाहू शकता, हे बघा, ही ती मूर्ती आहे जी आम्हाला आवडली. एक्झॅक्ट आम्ही साईज वगैरे चेक करून पाहिली तर 3 इंचाची ती मूर्ती आहे आणि पितळीची एकदम भरीव आणि अशी जड अशी मूर्ती आहे. तर मग तीच आम्ही फायनल केली. इथं पेमेंट वगैरे केलं आणि इथे बघा ना किती मस्त अशा स्वामींच्या सुद्धा मूर्त्या वगैरे आहेत.
तिथेच त्याच दुकानामध्ये ना मोदकसुद्धा होते. तर मग आहोंनी त्यांच्यासाठी एक मोदक खायला घेतला. मी तर नाही घेतला, कारण त्या दिवशी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास असतो ना, तर माझा तोच उपवास होता. आणि तुम्ही पाहू शकता गर्दी पण किती झाली होती. मग लगेच आम्ही तिथून निघालो, कारण आमचं दुसरं काही तिथं कामच नव्हतं. आणि आमच्या एरियात आल्यानंतर बालाजीनगरमध्ये ना मी असंच इंस्टाग्रामला ही रील पाहिली होती सस्ता बाजारची. तर आहोंना म्हटलं चला आपण तिथं पण जाऊन येऊ 5 मिनटं. आहो काही मला तिथं जायची परमिशन देतच नव्हते की काय घ्यायचंय तसल्या ठिकाणी, काय घ्यायचंय. पण मी थोडासा हट्ट केला, तर मग म्हटले चला. कारण मी त्यांना आधीच म्हटलं होतं की मी काही पण घेणार नाहीये, जे खरंच मला वाटते तेच घेईल, नाही तर नाही घेणार. मग तिथं गेलो आणि आम्ही जास्त काही नाही, एकदम थोड्याशाच गोष्टी घेतल्या. जसं की तुम्ही पाहू शकता एक विरासाठी बॉटल आणि ना स्ट्रॉ घेतला, आणि विराचे ना बो बांधायला एक पॅकेट घेतलं, आणि पोळपट लाटणं घेतलं विरासाठी, जेणेकरून म्हटलं की ती नाही का असं मला आता मागतेच ना लाटायला वगैरे, मी चपाती करत असेल म्हटलं तेच तिला खेळायला हवेन. अशा 2-4च वस्तू घेतल्या, दुसरं काहीच घेतलं नाही. आणि लगेच आम्ही घरी आलो. तर आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.